धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी जालना शहरात मागील 4 दिवसापासून धनगर नेते दीपक बोराडे हे आमरण उपोषणाला बसलेले आहे। आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे। त्यांची प्रकृती सुद्धा काही प्रमाणात खालावलेली आहे। डॉक्टरांनी सुद्धा त्यांना उपचार घेण्याची विनंती केलेली आहे, मात्र त्यांनी सुद्धा यावर स्पष्ट नकार दिलेला आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर आता झाडाखाली हे त्यांचं उपोषण सुरू आहे। याचं मुख्य कारण म्हणजे जो उपोषणासाठी मंडप उभारण्यात आलेला होता तो रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळलेला होता। त्यामुळे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे जे उपोषण आहे दीपक बोराडे यांचं ते या झाडाखाली सुरू आहे। जालना जिल्ह्यासह वेगवेगळ्या जिल्ह्यातून अनेक धनगर बांधव जे आहेत ते त्यांच्या भेटीसाठी दाखल होत आहेत। आपण त्यांच्याशीच संवाद साधूया। त्यांची प्रकृती सध्या खालावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। 2 वेळेस त्यांची वैद्यकीय तपासणी सुद्धा झालेली आहे आणि त्यांना प्रकृतीवर उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला होता, मात्र त्यांनी सुद्धा नकार दिलाय। काय सांगाल? प्रकृती खालावलेली आहे, चौथा दिवस आजचा उपोषणाचा आहे, डॉक्टरांनी तुम्हाला उपचार घेण्याची विनंती केली। डॉक्टरांचं कर्तव्य आहे, एखादा व्यक्ती जर आजारी असेल, काही तब्येत सिरियस होत असेल, माझ्या उपोषणकर्त्याला त्यांचं म्हणणं त्यांच्या जागी बरोबर आहे, पण मी त्यांना सांगितलंय की मी कसल्याही प्रकारचा उपचार घेणार नाही आणि मी समाजातील उपोषणाला बसतानाच समाजाला सांगितलं होतं की हे आरक्षणाचं आंदोलन माझ्या आयुष्यातलं शेवटचं आहे आणि धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातलंही शेवटचं आहे। त्याच्यामुळं आता एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होऊन सर्टिफिकेट मिळेपर्यंत हे आंदोलन स्थगित होणार नाही। पण गेल्या 4 दिवसापासून तुम्ही आमरण उपोषणाला बसलेला आहात, प्रशासनाने अद्याप दखल घेतलेली नाही, म्हणजे काहीतरी दुजाभाव वाटतो का सरकार? दुजाभाव नाही, आमचा समाज कमजोर आहे। तुमच्या माध्यमातून मी समाजाला विनंती करतो की आमच्या बाजूला आजूबाजूला घडणाऱ्या घटना आम्ही पाहतो का, शिकतो का? आम्ही मराठा समाजाला नावं ठेवतो, पण मराठा समाज ज्या ताकदीनं रस्त्यावर उतरला आणि सरकारच्या मुंडीवर पाय देऊन त्याला वाकवलं, 4 आयोगानं नाकारलेलं, हायकोर्टानं सुप्रीम कोर्टानं नाकारलेलं, त्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन घेतलं। अरे तुम्हाला बाबासाहेबांनी दिलंय ना घटनेत, तुम्हीच निवडून दिलं ना फडणवीसला, फडणवीसनं शब्द दिला ना पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो, आता द्या ना त्याच्या मुंडक्यावर पाय, घ्या ना अंमलबजावणी करून। माझा राग सरकारवर कमी आहे, माझ्या समाजावर जास्त आहे। आपण पाहतोय की यापूर्वी सुद्धा अनेक उपोषणं झाली, आंदोलनं झाली, सरकारनं त्यांना भेट दिलेली आहे, मात्र सरकारची जी काही प्रतिनिधी असतील किंवा प्रशासनाचे असतील ते अद्यापही तुमच्या भेटीसाठी आलेले नाही। तीच अडचण आहे ना, म्हणजे मी स्पष्टच बोलतो, मी असं कोड्यात बोलत नसतो। याच जिल्ह्यामध्ये आंतरवालीमध्ये मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले, तिथं सगळे मंत्री, कलेक्टर, SP, कमिशनर सगळे जातात, कारण तो समाज जागा आहे, तो समाज जरांगे पाटलाच्या पाठीशी उभा राहिला, त्याच्यामुळे हे झुकले। आमचं दुर्दैव आहे, इथं ना दीपक बोराडेची किंमत आहे ना धनगराची किंमत आहे। धनगरालाच धनगराची किंमत नाही तर बाकीच्याला काय किंमत राहणार आहे? म्हणून धनगरांनो आता ठरवा, ही स्वाभिमानाची लढाई आहे, ही फक्त संविधानिक अधिकाराची लढाई नाहीये, ही धनगरांच्या स्वाभिमानाची लढाई आहे। म्हणून आता दाखवा ताकद, दाखवा फडणवीसला की आम्ही तुम्हाला मत देऊन सत्तेत आणू शकतो, तुम्हाला जाब सुद्धा विचारू शकतो। येत्या 24 तारखेला मोर्चा निघणार असल्याचं कळतंय, काय आवाहन तुम्ही करणार आहात आणि कशा पद्धतीचा मोर्चा हा असणार? मी सरकारला सांगतोय की हा इशारा मोर्चा आहे। 22 तारखेला तुम्हाला निवेदन देणार आहे आम्ही संविधानिक मार्गानं, शांततेच्या मार्गानं। 24ला एक इशारा मोर्चा हा आहे की सरकार खबरदार, देवा भाऊ क्या हुआ तेरा वादा जरा आठवा, आणि 24 तारखेपर्यंत जर तुम्हाला नाही आठवलं तर मग 24 तारखेनंतर धनगर जमात सुद्धा या राज्यामध्ये इतिहास घडवेल। या देशात, या जगात हा देश सम्राट चंद्रगुप्त मौर्याचा, सम्राट अशोकाचा आहे। आटके पार झेंडे लावणाऱ्या मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकरांचे वंशज धनगर आहेत। हे धनगर सुद्धा तुम्हाला दाखवून देईल की काय असतं या भंडाऱ्याची पिवळ्याची ताकद।
बरं, काही दिवसापूर्वी तुम्ही सुद्धा कलेक्टर ऑफिसवरती त्यावेळेस राग अनावर झाला होता, संताप व्यक्त केला. तशा पद्धतीने आक्रमक होऊ शकता का? होईल का? ते माझा संताप खरं म्हणजे आमचा संताप सरकारवर आहे. कलेक्टर SP हे प्रशासनावर नाही आहे. पण प्रशासन दुजाभाव करतं. कलेक्टर 50 किलोमीटर जातो, पण 50 किलोमीटर 50 मीटरवर बसलेल्या 50,000 धनगरांना भेटायला येत नाही. हा आमचा राग होता. आणि दीपक बोराडे कायम स्वाभिमानाची भाषा बोलतो, स्वाभिमानाची लढाई लढतो. म्हणून इथल्या कलेक्टर SP या प्रशासना आता तरी खबरदार व्हावं. मी संतापात अजिबात नाहीये, मी शांततेत आहे. म्हणून मी जनतेला आवाहन करतो. काल हे लोक रस्त्यावर निघले होते, मी लोकांना थांबवलं की मी SP साहेबांना शब्द दिलाय की इथं कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देणार नाही. कारण मी पोलीस खात्यात काम केलंय, खाकी वर्दीविषयी मला आत्मीयता आहे. मी स्वतःला आजही खाकीचा भाग समजतो, पण मी समजतो खाकीचा भाग. माझा आवाज आता जोरात निघतोय, तुम्ही आल्यामुळे मला जोरात बोलावं असं वाटतं. माझ्या भावना सरकारला लोकांना कळल्या पाहिजे. पण हा माझा आवाज जिथपर्यंत मोठा आहे ना, तिथपर्यंत समाज माझा ऐकल. माझं बोलणंच बंद झाल्यावर समाज काय ऐकणार आहे माझं? आणि मग काय होईल त्याला जबाबदार शासन, प्रशासन, सरकार. अनेक संघटनांनी, लोकप्रतिनिधींनी तुमच्या या ठिकाणी आरक्षण आमरण उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे. मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं तर आदिवासी संघटना याला विरोध करते. आदिवासी भावांना माझी नम्र विनंती आहे, भावांनो, आपण एक आहोत. काही मूठभर लोक त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी, वैयक्तिक हेतू साध्य करण्यासाठी समाजाला भडकवतात. आम्ही ऑलरेडी 36 नंबरला आहोत STच्या सूचीमध्ये. आम्ही त्या धनगडमध्ये आहोत. आम्ही तुमच्यातलं घेत नाहीये, तुमच्यात येत नाहीये, तुमच्यात ऑलरेडी आहोत. आमचं घर ऑलरेडी ST आहे. पण काही लोकांनी बाहेरून कुलूप लावलं ना, आम्हाला आत जाण्याचा मज्जाव केलेला आहे. संविधानानं दिलंय, त्याची अंमलबजावणी करा आम्ही म्हणतोय. आणि आम्ही येताना आमचं 3.5% घेऊन येतो ना. तुम्ही याच्यासाठी दबाव आणा ना सरकारवर की खबरदार सरकार, धनगरांना आरक्षण देऊ नका असं तुम्ही म्हणता ना. तुम्ही असं म्हणा की धनगरांना आरक्षण द्या, पण आमच्या आरक्षणाला धक्का न लागता आमचं आरक्षण अबाधित ठेवा. OBC आमच्या मूळ ST वाल्यांना तुम्ही ST A म्हणा, आणि धनगरांना ST B म्हणा, ST C म्हणा. तुम्ही भांडा ना आमच्या सोबत. कशाला तुम्ही हे करताय? का वाद निर्माण करताय? येत्या 24 तारखेला मग आता सरकारला इशारा देण्यासाठी इशारा मोर्चा निघणार 100%. आणि या जालना जिल्ह्याच्या इतिहासातला धनगर जमातीचा तरी 100% सगळ्यात मोठा मोर्चा निघणार. बाकी मी सांगत नाही. तर नक्कीच आपण पाहतोय की जालना जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून दीपक बोराडे यांना धनगर समाज बांधव जे आहेत ते भेटण्यासाठी येत आहेत. येत्या 24 तारखेला जालन्यामध्ये इशारा मोर्चाचं देखील आयोजन त्यांनी केलेलं आहे. आताच आपल्याशी बोलताना त्यांनी असं सांगितलं की जालना जिल्ह्याच्या इतिहासातला सर्वात मोठा जो मोर्चा आहे तो जालन्यात निघणार आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच्या घडामोडीवर राज्यभरात काय घडामोडी घडतील हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.